कोल्हापूर। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण 92% भरलंय, तर दुसरीकडे चांदोली धरणातून विसर्ग वाढवत एकूण 24,630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाची संततधार सुरू आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत त्या धरण क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि खडकवासला धरणातून जवळपास 11,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या मुठा नदीच्या पात्रात केला जातोय आणि पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ या ठिकाणी झालेली आहे। मुठा नदी ही आज सध्या दुथडी भरून या ठिकाणी वाहतीये आणि त्यामुळं आता महानगरपालिकेकडून या ठिकाणी लोकांना आवाहन केलं जातंय, सतर्क केलं जातंय, जेणेकरून कुणीही नदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये आणि त्याचबरोबर नदीपात्रात ज्यांनी वाहनं लावलेली आहेत त्यांनी देखील या ठिकाणी त्यांची वाहनं काढून घ्यावी, कारण पाण्याची जो स्तर आहे तो हळूहळू या ठिकाणी वाढताना दिसतोय। या ठिकाणी हे अनाउन्समेंट सुद्धा करतायत। दादा, काय अनाउन्समेंट तुम्ही करताय? सगळीकडे काय परिस्थिती, पाण्याचा विसर्ग वाढतोय? हो, 12,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे। बरं, आता सगळं रोडवर पण पाणी येईल, तरी सगळ्यांना सांगतोय सकाळपासून 8 वाजेपासून सांगतोय गाड्या काढण्यात यावं। महानगरपालिका प्रशासनाकडून देखील या ठिकाणी अनाउन्समेंट करत लोकांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिला जातोय आणि पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसतेय। पुण्यामध्ये अजून देखील पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर पुण्यातील सिंहगड रस्त्यावरच्या विठ्ठलवाडी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः वैतागलेत। पाऊस आणि वाहतूक कोंडीमध्ये पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। सिंहगड रोडवरील नव्यानं उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण न झाल्यामुळे इतर रस्त्यांवरती वाहतुकीचा ताण आलाय। देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं चित्र सध्या पाहायला मिळतंय। आता मी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटीच्या जवळ आहे। जर इथं आपण बघितलं तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं चित्र आहे आणि यामुळेच शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। स्लो मुव्हिंग ट्रॅफिक या ठिकाणी पाहायला मिळतंय। हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार आज दिवसभर अशीच पावसाची संततधार पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरू राहणार आहे आणि त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। ठाण्यातील शिळ भागामध्ये नदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। सतत असलेल्या पावसामुळे डायघर परिसरात